स्फूर्त ऊर्जा असणारी जर मंडळी असतील, म्हणजे जर सून म्हणजे मुलगी तशी असेल तर तिला मुलगाही तशाच पद्धतीने समजून घेणारा हवा, म्हणून मुलाच्या पत्रिकेत व्यवस्थित मंगळ पाहिजे. हे लॉजिकल आहे, हे मला पटू शकतं. पण जनरली असं होतं, म्हणजे माझे जे गुरु आहेत त्या गुरूंनी एक अतिशय विलक्षण अशी गोष्ट सांगितली होती. ते म्हणले की मुलीच्या पत्रिकेतला मंगळ हा वर्षानुवर्ष अशासाठी डावलला गेला की मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर तिचं कर्तृत्व नवऱ्या किंवा सासऱ्यापेक्षा जास्त असू नये, म्हणून मुलीला नेहमी मंगळाच्या खाईत ढकलून ही पत्रिका आपल्याला नको असं म्हणायला गेलेलं ती एक फक्त घाणेरडी सबब आहे. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत माझा ओपन चॅलेंज आहे की तुमच्या इथे बसलेल्या कुठल्याही माणसाला जर सांगितलं की तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि समोरच्या पत्रिकेतला मंगळ बघा, तर तुम्ही कुणी विचारलं का, ज्योतिषाला विचारलं का की हा मंगळ नेमकं काय करतो? आपण कुणीही हे मुलाला किंवा मुलीला विचारत नाही किंवा समोरच्या ज्योतिषाला विचारत नाही. आमच्या ज्योतिषांची ती महत्त्वपूर्ण भूमिका आहे की आम्ही हे तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. याचं कारण असं की मंगळ जेव्हा वैयक्तिक पत्रिकेमध्ये पाप नक्षत्रात येतो आणि मंगळ हा अपघाती मृत्यूचं भय दाखवू शकतो किंवा प्रॉब्लेम दाखवू शकतो, ही गोष्ट आयुष्यात कधी होणार आहे हे आम्ही ज्योतिषाला कधीही विचारत नाही. हा मंगळ कधी फलद्रूप होईल आणि अशा प्रकारचं वाईट फळ कधी मिळेल या पद्धतीत आम्ही ज्योतिषाला विचारत नाही. हा मंगळ सासऱ्याला वाईट, हा मंगळ सासूला वाईट. मी नेहमी सांगतो की असं जर असेल तर त्याच्यासाठी एक खर्च आहे. मी जाहीरपणे सांगायला तयार आहे की 1 लाख रुपयाचा स्टॅम्प पेपर आणून द्या. या मंगळ असलेल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलं नाही तर मुलाचे किंवा मुलीचे आईबाप कायम अजरामर राहतील असं मला तुम्ही याच्यावर लिहून द्या. ही गोष्ट शक्य आहे का? ही गोष्ट शक्य नाही, त्यामुळे मंगळमध्ये आणू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वयाच्या 85व्या वर्षी जर नवरा गेला आणि बायको 82व्या वर्षी असेल तरी सुद्धा आपल्या समाजात तिला विधवाचं म्हणतात. तिला काय आपण दुसरं म्हणत नाही. पण आयुष्य भोगून झाल्यानंतर वयाच्या 85व्या वर्षी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींची इती कर्तव्यता झाल्यानंतर त्या मंगळाने तो जर वैधव्य योग दिलेला असेल तर तोपर्यंत आयुष्यात सगळं करून झालेलं असतं. हा मंगळ वयाच्या 85व्या वर्षी या आजींना विधवा योग देणार आहे. हे ज्योतिषाने जर तुम्हाला सांगितलं नसेल तर अशा ज्योतिषाला जोड्याने मारा, कारण हा मंगळ केव्हा फलद्रूप होईल हे तुम्हाला त्याला सांगता आलं नाही आणि नुसतं पत्रिका बाजूला सारायचं कारण म्हणून आम्ही तुमच्यासमोर तो मंगळ ठेवतो. म्हणजे असं झालं की कारखान्यात तयार झालेला कुठला तरी टायर 100% गाडीला लावल्यावर तो पंक्चर होणारच हे गृहीत धरायचं, मग हा टायर लावू नका त्याला, असं म्हणण्या इतका हा मूर्खपणा आहे. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपण समाज मंगळाकडे बघणार केव्हा? ज्या वेळेला मंगळ तुमच्या लैंगिक सवयींना पण क्रॉसवोट करत असतो. जर एखादा तुमचा नवरा खूप आक्रमक स्वभावाचा असेल आणि बाई खूप मुळूमुळू रडणारी असेल किंवा तिला या सगळ्या गोष्टीची सवय नसेल तर लग्न टिकणार कशी? त्यामुळे हे बघत असताना, तुमच्या सवयींबद्दल बोलत असताना मंगळ या गोष्टींमध्ये 100% ॲपियर होतो आणि मग तो तेव्हा सांगतो. तर मंगळ हा दोष शोधायचं कारण नाही, तर मंगळ हा त्यातली परस्पर जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेची देवाणघेवाण समान तत्वावर होईल हे दाखवत असतो. ज्या वेळेला आपण म्हणतो की शनीचा जाब आहे, लोकांना काय त्याच्यातलं माहीत नसतं अजिबात. लोक म्हणतात शनीचा जाब आहे का बघावं, म्हणजे काय हो? मग काही म्हणत नाही. शनी हा वैराग्याचा कारक आहे. शनीला भोग आवडत नाही. ज्या वेळेला शनीची पूर्ण 7वी दृष्टी मंगळावर असते, 3री दृष्टी मंगळावर असते, त्यावेळेला तो नवरा त्या बायकोच्या आक्रमकतेला थोड्याशा पद्धतीने समजून घेण्यासाठी जास्त सक्षम असतो. म्हणजे बायकोनी किंवा नवऱ्याने बालिशपणा केला किंवा व्हायचा वरसा तर ते आपण समजून घेऊ शकतो, हेच आपल्याला माहीत नसतं. आपण पाठ केलेली 3-4 वाक्य सांगतो की मंगळ आहे का, मग त्याच्यावर शनीचा दाब आहे का? जणू काय तुमच्या सगळ्या मंडळी, तुमच्या सगळ्या पिढ्यांपासून ज्योतिष आणि मंगळ याच्यावरच आपण PhD केल्यासारखे विषय आपण विचारत बसलेला असतो. त्यामुळे या पद्धतीने पत्रिकेत मंगळाचा विचार व्हायला हवा की अरे आज ही मुलगी विमानातनं फिरणार, ही मुलगी कॉम्प्युटर अटेंड करणार किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप जबाबदारीने पेलणार, तिला बावळट नवरा असून कसा चालेल? किंवा व्हायचा वरसा की नवरा जर खूप असा केपेबल असेल आणि बायको अगदीच मुळमुळ असणारी असेल तर प्रत्येक गोष्ट तिला समजून सांगण्यात त्याचा खूपसा वेळ जाऊ शकेल. आणि म्हणून मंगळाला मंगळ या गोष्टींसाठी अपेक्षित आहे हे आपण कधी आत्तापर्यंत समजूनच घेतलं नाही. आपण मंगळाला मंगळ दोष आहे म्हणजे तिला मंगळ आहे का, मग त्यालाही मंगळच बघा असं आपण म्हणतो. हे अतिशय थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. किंवा सौम्य मंगळ, निर्दोष मंगळ. सौम्य मंगळ आणि निर्दोष मंगळ याचा भाग असा असतो की आता उदाहरणार्थ की तूळ राशीत असलेला जर शुक्राच्या राशीत असलेला मंगळ असेल किंवा कर्क राशीत असलेला मंगळ असेल तर शुक्र मंगळ हे दोघं जण अतिशय प्रेमसंबंध असलेले ग्रह आहेत. चंद्र हा मंगळाला थोडासा सॉफन करतो.
त्यामुळे जो ज्या ग्रहासोबत मंगळ आहे त्याबद्दल तो तिथे स्फोटक फळं निर्माण करेल का 100% तिथे वाद निर्माण करेल. म्हणजे शनी राहू बरोबर जर पत्रिकेत मंगळ असेल तर तिथे शनी हा जो आहे वैराग्याचा कारक आहे, राहू हा काळ आहे, त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीचा अगदी टोकापर्यंत नेऊन ठेवणाऱ्या गोष्टी देतो. त्यामुळे पत्रिका आपण बिहेवियरल पॅटर्नमध्ये बघत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की शनी राहू एकत्र आहेत ना, म्हणजे एखाद्या समोरच्या गोष्टीची जर मी तुम्हाला गोष्ट सांगितली तर त्याचा भलताच तिरका अर्थ. म्हणजे मी नेहमी लोकांना असं सांगतो की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला अतिशय प्रेमाने हातात हात घालून सांगितलं ना की याच्यानंतरचे 1000 जन्मसुद्धा मला तुझाच नवरा व्हायला आवडेल, आणि जर मंगळ बिघडलेली बायको असेल ना तर ती ताडकन त्याला उत्तर देते की मग 1001 वर्षी आता कुठे तोंड मारायला जाणार दुसरीकडे. तर अशा पद्धतीचा भाग अजिबात येऊ देऊ नका. माझं म्हणणं फक्त एवढं आहे की सौम्य मंगळ हा पत्रिकेत ते जे दोष असतात ते दोष फक्त कमी करत असतो. त्यामुळे पत्रिकेत अशा डोळस पद्धतीने तुम्ही मंगळ बघा आणि मग लग्न करा, त्याने त्रास कमी होतील. आपल्यासाठी फार या महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं की आपण पहिल्यापासून जे बोलतोय की नाड आहे, गोत्र आहे, मंगळ आहे, गण आहे, हां, तर या संदर्भात आपण सिंगल गोष्टी करून जे आतापर्यंत करत होतो ते यानंतर आपण टाळायला पाहिजे. हां. दुसरं असं एक अनेकदा लोक येतात आणि म्हणतात झाला की आता मुलगा 30 वर्षाचा, तर 30 वर्षानंतर पत्रिका बघू नये असं म्हणतात. 100% मी या मताचा आहेच. याचं कारण असं असतं की वयाच्या 28 वर्षापर्यंत उदयाला आलेले सगळे ग्रह आपापली फळं देऊन मॅच्युअर झालेले असतात. त्यानंतर बरेचसे दोष हे 100% कमी झालेले असतात. आता उदाहरणार्थ लग्न जमत नाही म्हणून मला अनेक लोक येऊन असं स्पष्ट सांगतात की आम्ही ना आता वैधृती योगाची शांती करून घेतलेली आहे, किंवा आम्ही ना आता अश्लेषा नक्षत्राची शांती करून घेतलेली आहे. या शांती जन्मानंतर 6व्या वर्षाच्या आत करा असं बृहत संहितेने सांगितलेलं आहे. मग आता तो मुलगा 6 वर्षाचा करणार आहात का तुम्ही? त्याची काही करायची गरज नाही. या फक्त गोष्टी अशा असतात की मी शांती करायला सांगितली ना की त्याच्यामागचं मानसशास्त्र, मी ज्योतिषाचं एक मानसशास्त्र नावाचा एक भागही तुम्हाला थोडासा उलगडून दाखवतो की आम्ही जेव्हा उपाय वगैरे करायला सांगतो तेव्हा ते उपाय करायला सांगितल्यानंतर जो मध्ये टाइमपास होत असतो ना त्या टाइममध्ये कधीतरी कुठेतरी लग्न जुळतंच आणि मग नंतर त्याचं श्रेयानं 100% आम्हाला मिळतं. तर याही गोष्टीचा तुम्ही निश्चितपणे विचार करा असं माझं मत आहे. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या, अगदी खालच्या वर्गातल्या त्या बाई आल्या होत्या. माझ्यासमोर माझ्याबरोबरचे टॅक्स कन्सल्टंट बसले होते आणि मंगळ विषयावर बोलतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने उत्स्फूर्तता हा भाग आहे. तर ती म्हणली की माझ्या नवऱ्याला एका माणसाने 10,000 रुपयाला फसवलंय, त्यातले 5,000 रुपये त्यांनी परत दिले आणि राहिलेले 5,000 रुपये तो काही केल्या परत देई नाही. तर मी म्हटलं की काय करणार तुम्हाला अपेक्षित आहे? तर त्या म्हटलं त्याच्यावर काही मंत्र असतो का? तर मी म्हटलं मंत्र असं काही नसतो, पण दिलेलं जे ऋण असतं किंवा यायचं कर्ज असतं तर त्याच्यासाठी गणपतीची उपासना करावी. त्याचा ग्रह मंगळ आहे. मंगळ आहे म्हटल्यानंतर त्या बाईचे डोळे चमकले. मग त्या बाईने अगदी उलट तपासणीच माझ्याकडून घेतली की मंगळ काय आहे, अमुक आहे तमुक आहे सगळं, आणि म्हटली मग त्याचा काही मंत्र असतो का? तर मी म्हटलं की हो, तुम्हाला लिहायला वाचायला येतं का? त्या म्हटल्या नाही, मला लिहायला वाचायला काही येत नाही, मी माझ्या मुलाकडून करून घेईन. मग माझ्या लेटर हेडवर मी त्यांना एक मंगळाचा मंत्र लिहून दिला. तोपर्यंत त्या बाईनी माझी सगळी उलट तपासणी घेतली होती मंगळ या विषयावरची, ते सगळं त्यांना माहीत होतं. मग तो मंत्र मी लिहून दिला आणि मग त्यांना लिहून गेल्यानंतर माझ्याच बरोबरचे असलेले टॅक्स कन्सल्टंट होते. ते म्हणले की अवचटाव किती लोकांना फसवाल तुम्ही. जर लोकांना मंगळाचे मंत्र म्हणून जर तुम्हाला पैसे मिळत असते तर लोकांनी रिकव्हरी एजन्सीच्या ऐवजी शेंड्या असलेले ब्राह्मण ठेवले असते लोकांनी. हा प्रश्न इथे संपत नाही. दुसऱ्या दिवशी त्या बाई माझ्याकडे पेढ्याचा पुडा घेऊन आल्या. आता अक्षरशः तोंडाला फेस येऊन चाक पडण्याची जबाबदारी माझी होती, कारण एका मिनिटात एवढा मंगळ पावलेला मी माझ्या आयुष्यात. मी त्या बाईंना म्हटलं की काय कसं काय तुम्ही हे म्हणलात का मंत्र? त्या म्हणल्या अजिबात नाही. मी तो कागद घेऊन त्या माणसाकडे गेले आणि त्याला म्हणले की हे बघ, हे अवचट गुरुजींकडनं मंगळाचं मंत्र घेऊन आला, ते पैसे दे नाही ते इथे बसल्या बसले तुला मंगळ लावते. कृपा करून असं करू नका. या एका मंगळाचं किती दहशत आहे त्या दिवशी कळलं. आणि मग तुम्हाला मी सांगतो की मला खात्रीच पटली की हो, मंगळामुळे मुलीचे आईबाप किती किंवा मुलाचे आईबाप किती पॅनिक होत असतील. तर फक्त अशा पद्धतीचं डोकं पाहिजे. तर त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आपल्याच्या मनात असलेल्या ज्या अझम्पशन्स आहेत ना त्या अझम्पशन पहिल्या बाजूला ठेवा आणि डोळसपणाने या गोष्टीकडे आपण बघणं फार महत्त्वाचं आहे. मगाशी बोलता बोलता एक अगदी ओझरता उल्लेख झाला कालसर्पयोग आणि
नारायण नागबळी. हो. तर ते काय असतं? मग अशा गोष्टीचा तुम्हाला फक्त परत एकदा छोटासा उल्लेख करून सांगतो. आजपासून वयाच्या 28 वर्षानंतर पत्रिका ही बघितली नाही तरी 100% चालेल, प्रोव्हायडेड की या पद्धतीत कुठल्याही प्रकारचा दोष तुमच्या पत्रिकेत नाही हे तुम्हाला तुमच्या ज्योतिषाला दाखवून तुम्ही त्याची जर खात्री केली असेल तर ते बघा. कालसर्पयोग आणि नारायण नागबळी या दोन्ही असलेल्या ज्या गोष्टी आहेत, तर आपल्या इथे गायत्री समुच्चय संहिता नावाचा हिंदू धर्मातला आद्य याज्ञिक ग्रंथ म्हणून त्यात समाविष्ट केला गेलेला ग्रंथ आहे. त्या गायत्री समुच्चय संहितेमध्ये सुद्धा नारायण नागबळी या गोष्टीचा उल्लेख अजिबात नाही. हा या प्रकारचा एक अत्यंत असणारा कमर्शियल विधी म्हणून नारायण नागबळीकडे बघितलं जातं. नारायण नागबळी म्हणजे पूर्वजन्मात तुमच्या पैतृक असलेल्या गोष्टीकडून कुणाकडून तरी नाग या कुळाची हत्या केली गेलेली असल्यामुळे या पद्धतीत तुमचा वंश थांबतो किंवा वंश खुंटतो किंवा वंश पुढे जाऊ शकत नाही अशा प्रकारची अझम्पशन्स होती. ही तद्दन गुरुजींच्या खिशाची शांती आहे. मी अत्यंत महत्त्वाने आणि अतिशय जबाबदारीने प्रत्येक वेळेला महाराष्ट्रासमोर जाहीर म्हणजे टी व्हीवरनं सुद्धा हे अगदी आनंदाने सांगितलेलं आहे की ही गुरुजींच्या खिशाची शांती आहे. नारायण नागबळी हा विधी एक प्रायश्चित्त प्रकाराचा विधी असतो, ज्याला तुमच्या तीनही मागच्या पिढ्यांमध्ये ज्या लोकांची श्राद्ध केली गेलेली नसतात त्या लोकांना श्राद्ध आणि तर्पण विधी 3 दिवसाचा करायचा असतो. आणि 3 दिवसाचा श्राद्धविधी केल्यानंतर या प्रकारचा श्राद्धविधी केला म्हणून त्याचं एक प्रायश्चित्त म्हणून सत्यनारायणासारखा एक आशीर्वाद प्रवचनाचा विधी असतो, तो विधी केला जातो आणि म्हणून त्याला नारायण नागबळी म्हणतात. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बळी दिला जात नाही. मुळात ही जी पूजा आहे त्याच्याबद्दलचा असलेला जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे. माझं दिव्यचक्षु नावाचं मासिक होतं, त्याच्यातनं मी वारंवार या बाबतीत लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला आहे की नारायण नागबळी या विधीवर विश्वास ठेवू नका. याचं कारण आपण 3 पिढ्यांची श्राद्ध केल्यानंतर ही पिढी तुमची उत्तम पद्धतीने नांदी होईल अशा पद्धतीत तुमच्या मनात असलेला जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कालसर्प हा जनरलाइज असणारा विधी आहे, त्याच्याशी सर्पाचा काहीही संबंध नाही. राहू आणि केतू हे दोन्ही काल आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे असे ठाम भाग नाही. जशी नक्षत्र आपण आकाशात दाखवू शकतो तशा पद्धतीत राहू आणि केतूचं स्थान आपण आकाशात दाखवू शकत नाही, म्हणून त्याला कालाची पोकळी असं म्हटलेलं आहे. जर पत्रिकेमध्ये 80% जास्त ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये असतील तर मिळणारी फळं ही विलंबाने मिळत जातात किंवा त्याची फळं चाळणीसारखी मिळत जातात असं अझम्पशन आहे. त्याच्यासाठी इतर ग्रहांच्या शांतीसारखंच राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह समोर ठेवायचे आणि त्याची मंत्र म्हणून शांती केली जायची. बरं, मंत्र आणि शांतीचा महत्त्वाचा भाग काय, तर आपल्या शरीरामध्ये असणारी जी निगेटिव्हिटी असते ती आपण आपल्या बाह्य स्ट्रक्चर सकट सगळीकडे कॅरी करत असतो. आता आम्ही म्हणतो की माझं ऑफिस आहे, त्या माझ्या ऑफिसला व्हॉइस रेकग्नेशन सिस्टीम आहे. माझ्या ऑफिसमध्ये मी गेल्यानंतर त्याच्या थंब पर्सरवर मी अंगठा ठेवतो आणि मी सांगतो की मी संदीप, आणि मग माझ्या खोलीचं दार उघडतं. हेच आमच्या पूर्वाचार्यांनी 100% जाणलं. आपल्या पूर्वाचार्यांनी मांडलेल्या सगळ्याच पद्धती 100% बरोबर होत्या, 100% चुकीच्या होत्या असं नाही. त्यातलं असलेलं जे विज्ञान होतं ते सांगायचा प्रयत्न पूर्वाचार्यांनी केलं, पण विज्ञान मानायला कोणी तयार होईना. आणि म्हणून मग पूर्वाचार्य सांगत गेले की हे देवाचं आहे. देवाचं आहे म्हटल्यानंतर आम्ही काही म्हणायला सुरुवात केली नाही. कारण एखादी गोष्ट तुम्हाला मी सांगितली की आता उदाहरणार्थ तुम्हाला जर गुढी उभारायची असेल तर गुढी हे चैत्राच्या बरोबर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी एअर प्युरिफिकेशन करणारं एक यंत्र आहे. या गोष्टीकडे आम्ही बघितलंच नाही. गंगा जिथून उत्पन्न होते त्या ठिकाणून येणारी जी नॉर्थ ईस्टमधनं येणारी जी लहरी आहेत त्याच्याकडनं सूर्याची येणारी जी तिरकी किरणं आहेत त्याच्यातनं 100% जे दोष आणि जंतू आहेत ते मरतात हे आम्हाला माहीतच नाही. गंगा ही पापविनाशिनी होणं हे आपण ठरवलेलं आहे. ते खरं तर डिस्टिलाइज असणारं प्युअर वॉटर या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला गेलं पाहिजे. हे आणि अशा प्रकारचे अनेक दृष्टिकोन आपल्या इकडे फिरत 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 वडील करतात म्हणून मुलगा, आणि मुलगा करतो म्हणून त्याचा मुलगा, या पद्धतीने या प्रकारच्या समजुती आपल्याकडे पर्कोलेट होत गेलेल्या आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की कालसर्प शांती हा पत्रिकेतला भाग आहे. तो आपल्याला मिळणारी जी फळं असतात ती उशिराने मिळू नये त्याच्यासाठी केला जाणारा विधी आहे, पण तो सर्रास लग्नाशी जोडला जातो. कुंभविवाह नावाचा एक जो विधी आहे, सप्तमातले असलेले जर काही पापग्रह असतील तर त्या पापग्रहात
इथे सुद्धा आपण किती मीन माइंडेड असणारी लोक आहोत हे तुम्ही लक्षात घ्या की या मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा विवाह आहे किंवा दुसरा विवाह आहे असं सांगून तो पहिला विवाह मडक्याशी लावून तो नलिफाय करायचा प्रयत्न करायचा, याच्यासारखा वेडेपणा दुसरा नाही असं माझं मत आहे. त्यामुळे कुंभविवाह ही गोष्ट आत्तापर्यंत कधीही मी कोणाला रेकमेंड केलेली नाही. अशासाठी काही दैवतांच्या किंवा ठराविक दैवतांच्या उपासना की ज्या आपण सर्वसामान्यपणे तुम्ही आम्ही करू शकतो, त्यातून आपल्याला लाभ होऊ शकतो इथपर्यंतच हे शास्त्र मर्यादित ठेवतं. पण आता हे जे विधी आले त्या विधीचं तुम्हाला काही माहीत नसतं, ते फक्त तुमच्या खिशामधनं पैसे काढण्याचं आणि तुम्हाला घाबरवण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन झालं आहे असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर कालसर्प विधी तुमची पत्रिका खरोखरच त्या पद्धतीत प्रॉब्लेमॅटिक असली तर वयाच्या 28 वर्षाच्या आत करायचा असेल तरच तो विधी करा. अन्यथा आम्ही ज्योतिषी ज्या गोष्टी लोकांना सांगतो त्या फक्त वेळ काढण्यासाठी मध्ये, म्हणजे आता उदाहरणार्थ मला माहिती आहे की एक XYZ काकू येतात, त्यांना मुलीचे लग्न करायची फार गडबड असते आणि त्या सांगता सांगता मला सांगून जातात की आमच्याकडे आता आहेत एक 5-7 स्थळं आहेत. हे केल्यानंतर माझ्या ज्योतिषापेक्षा सुद्धा माझ्या मनातला सायकॉलॉजिस्ट पुढची गणितं सगळी भराभर बांधतो की 5-7 स्थळांपैकी एखाद्या स्थळाचं तरी म्हातारीच्या पोरीशी लग्न होणारच. आणि तोपर्यंत वेळ काढायला मी तुम्हाला एक 10 पूजा सांगतो. ते 10 पूजा साधारणतः 1-1.5-2 महिने जातात आणि तोपर्यंत लग्न जमतं. क्रेडिट जातं मला की अवचटांनी सगळे मुलीच्या नशिबातले दोष काढून टाकले आणि आता हे लग्न जमणार आहे. त्यामुळे आता डोळस पद्धतीने तुम्ही आम्ही 100% या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे की या गोष्टी खरंच करणं गरजेचं आहे का. आणि श्रद्धेमधनं येणारी पॉझिटिव्ह एनर्जी पण तिथे कामाला येत श्रद्धेमधनं असेल. येणारी पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला आपण प्लॉसिबो ट्रीटमेंट म्हणते ती पण खूप महत्त्वाची असते. म्हणजे एखाद्या याचा अनुभव मी कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर घेतला की फंबल होणारा किंवा तुमच्यासारखी 1000 माणसं माझ्या समोर बसलेली आहेत आणि मला गौरीताई प्रश्न विचारतात. मी कितीही हुशार असलो तरी मी गडबडून जाणं शक्य आहे कारण माझ्याबरोबर अनेक प्रश्नांची सरबत्ती होणार. माझ्यामध्ये असलेला जो आत्मविश्वास आहे तो द्विगुणित करण्यासाठी एकतर माझा डॉक्टर किंवा दुसरा माझा ज्योतिषी, माझ्या ज्योतिषाने जर मला सांगितलं की आज गौरीताईंबरोबर बोलताना तू अतिशय फॅन्टॅस्टिक बोलशील, आजचा दिवस तुझ्या चंद्राचा आहे त्यामुळे उत्तम आत्मविश्वासाने बोल, तर इथे पॉझिटिव्ह निर्माण जी एनर्जी निर्माण होते हा सायकॉलॉजिकल भाग 90% आणि 10% तुमचं नशीब आहे. त्यामुळे परत परत माझं म्हणणं तुम्हाला असंच आहे की यातला जो सायकॉलॉजिकल पार्ट आहे त्या पार्टकडे तुम्ही लक्ष द्या. पत्रिकेतल्या ज्या गोष्टी आपण सहज 100% टाळू शकतो त्या 100% गोष्टी टाळून आपण सुंदर सहजीवनासाठी एकमेकांचं परस्पर असणारं सहजीवन सुंदर करण्यासाठी आपल्या स्वतःच्या वर्तनाची त्याला जोड देणं गरजेचं आहे. आणि स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी घेणं पण गरजेचं आहे. ते तुम्ही घ्या किंवा घेऊ नका, लग्न केल्यानंतर तुमची वाट लागतेच हे माझं मत नाही. मला वाटलंच की तुम्ही सगळेजण हसाल कारण ही गोष्ट अशाच पद्धतीने इथे सोडून दिली जाते की लग्न केल्यानंतर बघायचं काय आहे ते. कुणीतरी आत्तापर्यंत असं कधी बघितलेलं आहे का की मुलाच्या ज्या असलेल्या सवयी आहेत किंवा उदाहरणार्थ मुलाला मित्र किती हा प्रश्न तुम्ही कोणाला कधी विचारलेला आहे. मुलाला अजिबात मित्र नाही म्हणजे म्हटल्यानंतर तो एकलकोंडा असूच शकतो. त्याला एखादी गोष्ट शेअर करायची सवय नाही. ज्या वेळेला तुम्हाला खूप मित्र असतात त्यावेळेला अशी माणसं आउटस्पोकन असतात. पण मुलाला मित्र आहेत का हे मुलीने विचारलं गेलं पाहिजे. पण आता कसं आहे की गौरीताईंनी मगाशी जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने टॅक्टफुली समोरच्याला प्रश्न विचारून मग त्याच्यातनं जे इप्सित आहे ते काढून घेणं फार महत्त्वाचं आहे. नवीन कुंडलीबद्दल बोलताना काय काय गोष्टी करायच्या ते आता पुढच्या भागात येईलच. पण तरीसुद्धा आपण योग्य पद्धतीने समोरच्या माणसाचा विश्वास जिंकू शकू इतपत विश्वासार्ह वातावरण निर्माण करणं हे आपल्या स्वतःच्या नर्चरायझेशनमध्ये आणि परिणामी ती जबाबदारी तुमच्या पालकांमध्ये पण असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कदाचित मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातले जे अनेक योग असतात हा म्हणजे एक आत्ता आपण बोलताना मला असं भावनांची जबाबदारी वगैरे ज्या वेळेला विषय निघाला तेव्हा मला असं वाटतंय की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी REBT नावाचं एक थेरपी आहे की जी डॉक्टर अल्बर्ट एलिस अमेरिकन सायकॉलॉजिस्ट त्यांनी शोधून काढलेली आहे. आता त्यात असं म्हणलेलं आहे की कुठलीही भावना बाहेरून निर्माण होत नाही. बरोबर. हां ती तुमच्या मनातनं निर्माण होते, तुम्ही ती निर्माण करता. तुम्ही ठरवलं मला राग येणार आहे तर तो येतो. तुम्ही ठरवलं की मला राग आत्ता येणारच नाही आहे तर तो येत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काम केलं तरी नाही येणार ती भावना. तर मागे मी असं एका अशाच पत्रिका म्हणजे ज्योतिषी तज्ज्ञांशी बोलत होते तर त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं होतं की हे सुद्धा तुमच्या पत्रिकेत ठरलेलं असतं की तुम्हाला या पद्धतीची माणसं भेटणार, या पद्धतीचं तुम्हाला शिकायला मिळणार.
हं? असं किंवा पत्रिका बघायची, त्यांनी असं मला सांगितलं होतं की पत्रिका मॅच करण्यासाठी बघायचीच नसते, तर इंडिव्हिज्युअल पत्रिकेचा दर्जा बघायचा असतो. ही गोष्ट अगदी म्हणजे खरी. माझ्या पत्रिकेचा दर्जा उत्तम असेल तर मला भेटणारी माणसं ही त्याच पद्धतीची येतात. आता मानसशास्त्रात एक्झॅक्टली याच पद्धतीचं म्हणतात की मी ठरवेन ना माझ्याशी मैत्री मला कुणाशी करायची. खूप असं काय म्हणूया फालतू वागणारी माणसं माझ्याजवळ येऊ नयेत याच्यासाठी मी जागरूक राहिले तर नाही येणार ना ती माझ्याजवळ. म्हणून मला सतत असं जाणवतंय की अरे हे ज्योतिषशास्त्र, मग इथे तर मी हे शिकले मानसशास्त्रामध्ये, तर हे कुठेतरी खूप सायमल्टेनियसली जाणारं मला शास्त्र वाटतं. अगदी बरोबर आहे. किंवा रॅशनल वागणं हे तर खूप छान आहे ना, म्हणजे मजेशीर आहे ते खूप. माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मी स्वतः वैयक्तिक पत्रिका बघतो त्यावेळेला पत्रिका बघितल्यानंतर त्यातला सायकॉलॉजिकल भाग हा 60% असतो आणि 40% अशा प्रकारचं मॅचिंग आणि भविष्य असतं. अशा प्रकारची गोष्ट मला कबूल करायला कधीच काही वाटत नाही. याचं कारण असं असतं की तेव्हा तुम्ही जेव्हा येता आणि पत्रिका जेव्हा समोर ठेवता तेव्हा 2 व्यक्तिमत्वांचा तो फक्त एक सर्वसाधारण तुलनात्मक अभ्यास असतो. त्याच्यामधलं सायकॉलॉजिकल बिहेवियर ह्या कशा पद्धतीने जाऊ शकेल किंवा ते सस्टेन होऊ शकेल का किंवा सस्टेन होऊ शकणार नाही का, एवढ्याच गोष्टींवर ही गोष्ट मर्यादित ठेवली अगदीच. तर ते फार डोळसपणाने पत्रिका बघितली असं माझं मत आहे. पण आता कसं आहे माहिती का की आपल्या अवतीभोवती असणाऱ्या विचारांचे लेयर्स हे कांद्यासारखे असतात. तुम्ही ते जेवढे काढत जात ना तेवढे तुमच्या डोळ्यातनं त्याची जास्त पाणी येईल असं माझं मत आहे. त्यामुळे या प्रकारे या गोष्टी कशा पद्धतीने हाताळायच्या हे तुम्ही तुमच्या मनाला सवय लावणं अतिशय गरजेचं आहे. फक्त पुढे होणाऱ्या गोष्टींची, म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही जर मला विचारायला आलात की मी मुंबईला जाऊ शकेन का, तर मुंबईला जाऊ शकेन का असं म्हटल्यानंतर याचं उत्तर जर हो असेल तर अमुक एका ठराविक पद्धतीने तुम्ही तिकीट काढलं पाहिजे, तुम्ही त्यावेळेला प्लॅटफॉर्मवर पोहोचलं पाहिजे, तुम्ही त्यावेळेला बॅग भरलेली असली पाहिजे, तुम्ही बरोबर वेळ पाळलेली असली पाहिजे, म्हणजे येणारी गाडी तुम्हाला मुंबईला घेऊन जाऊ शकेल. कुठलीही गोष्ट तुम्हाला इथे आणून देणं हे तसं शक्य नसतं. त्यामुळे ज्योतिषाकडे जात असताना संपूर्णपणे नियती बदलेल किंवा वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील आणि आपल्याला हवं तसंच घडेल, ही पहिल्यांदा भावना आपल्या मनातनं आपण जर काढून टाकली तर आपण योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने या गोष्टींकडे जाऊ शकतो असं माझं मत आहे. नक्की आपण आता बोलतोय तेव्हा मला सुद्धा अनेक गोष्टी त्यातनं क्लिअर होत जात आहेत की काय स्वरूपाची पत्रिका बघायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने ती बघायची आहे. निश्चितपणे. किंवा कालांतराने मला असं वाटतं जसजसा माणूस मोठा होत असतो ना वयाने, तर त्यावेळेला परसिव्ड सेल्फ आणि रिअल सेल्फ याच्यामध्ये खूप फरक पडत जातो. म्हणजे काय की आपण नेहमी विचार करतो की मला काय व्हायचं होतं आणि आपण काय झालं आणि काय आहोत आता. बरोबर. तर मी जे आहे ह्याचा ऍक्सेप्टन्स मला जर ताबडतोब असेल तर मी जास्त कुढत नाही. परसिव्ड सेल्फ म्हणजे मला अमुक अमुक व्हायचं होतं हे अनेक लोक वर्षानुवर्ष म्हणतात आणि उगाळत त्याच्यात असतात. बरोबर त्याच्यात तत्व किंवा त्याचे जे समतोल असणारे प्रयत्न असतात ते प्रयत्न कधी समोर केल्या गेल्याचे जाणीवच नसते. नुसतंच Exactly. आपलं अजम्पशन असतं की मला हे व्हायचं होतं, मग तुम्ही ते का झालं नाही याचं कधी आपण म्हणजे याच्यावर मला एक आत्ता खूप छान गोष्ट आठवली. म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि नीना कुलकर्णीचा एक छोटंसं स्किट टी व्हीवर लागलं होतं. ते कुठल्या तरी मला वाटतं नाटकातलं आहे आणि नीना म्हणजे म्हातारी झाले दोघं जण आता आणि ती जी बाई आहे म्हणजे नीना कुलकर्णी आहे त्यांना सांगतात की तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची ना, आता शेवटाला मलाही तुम्हाला सांगायची इच्छा आहे, तर तुम्हाला जी दाखवली होती ना ती मी नाहीच आहे. ती दुसरीच, ती माझी बहीण होती. तर ते खूप दिलीप प्रभावळकर खूप माहिरच आहेत ना ॲक्टिंगमध्ये, तर ते असा चेहरा करतात म्हणतात ती कुठे असते आता. ती सध्या काय करतेचं मूळ हे कुठे असतं हे तुमच्या लक्षात आलं. प्रत्येकाच्याच मनात या सगळ्या गोष्टी असे 100% असतातच, पण आपल्या मनात असणारी जी ती असते ती योग्य पद्धतीने सापडावी आणि ती बरं वागावी अशी जी एक अजम्पशन्स असतात तर ती खरी करण्यासाठी आधी मी चांगलं वागलं पाहिजे हेही लक्षात आलं पाहिजे. अगदीच अगदीच प्रश्नच नाही. आपण पुढे जाऊया. मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक. मृत्यू षडाष्टक हा योग जो असतो तर आपल्यापासून 6वी आणि 8वी रास जी असते ती आपल्या शत्रुस्थानात असणारी रास असं मानलं जातं. तर जे ग्रह असतात ते जर एकमेकांचे मित्र असले तर हे मैत्र 100% चालू शकतं. म्हणजे आणि मला मृत्यू षडाष्टक योग म्हटल्यानंतर मला तुम्हाला सगळ्यांना जाहीर चॅलेंज द्यायचं आहे की आत्तापर्यंत लग्न केल्यानंतर नवरा बायकोंमध्ये वाद झाले नाहीत असा जर नवरा बायको तुम्ही मला आणून दाखवले तर मी परत 1 कोटी रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे.
कारण वाद जिथे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीमध्ये संवाद होतात, संवादात तिथे विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती माझं मत या गोष्टीवर मी खूप भक्कम असतो. ते मत दुसऱ्यांनी एकतर ॲक्सेप्ट करावं किंवा ॲक्सेप्ट केलं नाही ते त्याचं मत व्यवस्थित पद्धतीने मला पटवून द्यावं, अशा दोनच गोष्टी असतात. मृत्यू षडाष्टक योग जर असला तर 100% 8वं स्थान हे मृत्यूस्थान आहे आणि 6वं स्थान हे रोगस्थान आहे. तर आपल्यापासून 6वी आणि 8वी रास जी आहे ही 2 भागांमध्ये आपल्याला मृत्यू सम क्लेश देते आणि शत्रुवत असा आपल्याशी व्यवहार करते. त्यामुळे या 2 स्थानांमध्ये असणारे जे ग्रह असतात ते जर मित्र असले तर सर्वसाधारण पद्धतीने संसार व्यवस्थित चालतात. जेव्हा पत्रिकेचं एवढं प्रचंड स्तोम नव्हतं त्यावेळेला साधारणतः एक 50-60 वर्षापूर्वी घटस्फोटाची असणारी संख्या बघा आणि तुम्हाला नंतर माध्यमातून सतत बंबार्ड केल्यानंतर, तुम्हाला या बाबतीमध्ये नको इतकं एज्युकेट केल्यानंतर, तुमच्या डोक्याचा पूर्ण भुगा केल्यानंतर होणाऱ्या गोष्टी बघा. म्हणजे ज्यावेळेला तुमच्याकडे अज्ञान होतं त्यावेळेला तुम्ही सगळे छान होतात आणि तुम्हाला ज्ञान व्हायला लागल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर यायला लागल्या. त्यामुळे मृत्यू षडाष्टक असेल तर आपल्या इकडे आपल्यापासून असणारी 6वी आणि 8वी रास किंवा आपली रास असेल त्याच्यापासून 6वी आणि 8वी रास ही नको असं म्हणण्याची मानसिकता पहिल्यांदा काढून टाका. काही मृत्यू काही होत नाही. या पद्धतीत जर पत्रिकेत काही वाईट योग असतील किंवा पत्रिकेतच जर घातपाताचे योग असतील, जर कोणी तुम्हाला सांगितलं की मृत्यू षडाष्टक योग आहे तर समोरच्या पार्टीला तुम्ही सरळ सांगा की आम्ही रिस्क घ्यायला तयार आहोत. तुम्ही 1 लाख रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्यायला तयार होत नाही का की याच्याऐवजी दुसऱ्या कोणाशी जर लग्न केलं तर या घरातले सगळेजण साधारण 100 वर्ष जगतील. असं म्हटल्यानंतर लोक गाशा गुंडाळून चालायला लागतील. ते म्हणतील ही फाजील आहेत लोक. त्यामुळे मृत्यू षडाष्टक या गोष्टीकडे व्यवस्थित पद्धतीने बघणं गरजेचं आहे. जर शत्रू असलेले ग्रह असतील तर मानसिकरित्या कुठे ना कुठेतरी वाद होणार, कुठे ना कुठेतरी त्रास होणार. पण मृत्यू षडाष्टक म्हणजे 100% मृत्यू होईल यासारखी दुसरी भंपक कल्पना नाही असं माझं मत आहे. मी थोडीशी जास्त भांडणं होती. लग्न म्हटल्यानंतर भांडणं ही होतातच, ती कमी आणि जास्त याच्यात काही भाग नाही. एक म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते लग्न झाल्याच्या 60व्या वाढदिवसापर्यंत मी होते म्हणून तुमचा संसार चालला, मी आहे म्हणून सहन करून घेतो, ही 2 वाक्य ज्या घरात उच्चारली जात नाही ते लोक वेडे किंवा मुखे असतील असं माझं मत आहे. त्यामुळे त्याचा पत्रिकेला प्लीज दोष देऊ नका. याच्यातनं काही होत नाही. फक्त म्हणून मी तुम्हाला म्हणतो की एज्युकेट करण्याचा प्रयत्न म्हणजे मृत्यू षडाष्टक म्हणजे लगेच नाही म्हणून मोकळं व्हायचं. ते काय आहे ते किमान बघा, किमान ते काय आहे तेवढं बघा. आपल्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि प्रीती षडाष्टक असलं म्हणजे जे दोन्ही आवडीचे ग्रह असतील ते एकत्र असले, म्हणजे आता उदाहरणार्थ चंद्र आणि शुक्र हे मित्र ग्रह असतील किंवा चंद्र असेल, बुध असेल हे मित्र ग्रह असतील, अगदीच मंगळ बुध असतील तर ते विषम ग्रह असले तर मृत्यू षडाष्टक होतं. पण इतक्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. माझं म्हणणं असं आहे की पत्रिका, बिहेवियरल पॅटर्न आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच त्याला नाही म्हणा. नुसतं मृत्यू षडाष्टक म्हणून लोक नाही म्हणतात तर ती गोष्ट अगदी 100% चुकीची आहे. करेक्ट. आपल्यासाठी हे फारच महत्त्वाचं आहे की आपण प्रोफाईल बघत असताना कर्क, कुंभ वगैरे अशा टाईपची जी षडाष्टक योगाच्या राशी आहेत त्या नुसते बघून स्थळं नाकारू नका. आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या आहेत आणि त्याच्यातनं पत्रिका जमू पण शकते. 100% म्हणजे त्याच्या मागची नियम काय आहेत. प्रत्येक वेळेला मला असं नेहमी वाटत राहतं की एक कर्नाटकातला मठ होता. मला 2 गोष्टी सांगायच्या त्या पटकन सांगतो. पत्रिकेचं गौडबंगाल या गोष्टीचाच एक महत्त्वाचा भाग सांगतो की आपल्या इकडे कर्नाटकातले जे गौड ब्राह्मण असायचे तर त्यांच्याकडे ज्या तांत्रिक पद्धती असायच्या, म्हणजे त्यांच्या धार्मिक पद्धती असायच्या त्या विचित्र अशा क्लिष्ट आणि खूप तांत्रिक आणि त्याच्यामध्ये अनेक पदरी त्याच्यात केल्या गेणाऱ्या क्लिष्ट क्रिया असायच्या. आणि बंगाली जी असणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तंत्र मंत्र आणि कुणालाही लोकांना त्याच्यातलं काही कळायचं नाही. त्यामुळे हा श्रीम माट्यांच्या सामाजिक पुस्तकातनं येणारा पण आपल्याला शब्द इथे कळतो की तेव्हापासून हा गौड बंगाल हा शब्द इथे येतात. आपल्या नशिबात गौड आणि बंगाल हा शब्द नवरा आणि बायको इतकाच महत्त्वाचा आहे. खरं तर नवरा आणि बायको हा समास नसून ते विरुद्धार्थी शब्द आहेत, पण तरीसुद्धा हातात हात घालून आपण आयुष्यभर हा विरुद्धार्थ आपल्या शेवटपर्यंत नेत राहतो. तर तसं मला हे तुम्हाला सांगायचं की प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक असलेला हा जो भाग आहे त्याच्या मागच्या ज्या ॲझम्पन्स असतात की हा वाईटच वागेल किंवा हे 100% कोणीतरी मरेलच अशा प्रकारचा भाग नसतो. त्यामुळे याच्यावर तसा विश्वास ठेवू नका. पत्रिकेचे इतर ॲस्पेक्टही बघायला सुरुवात करणं गरजेचं आहे. 36 गुण
याबद्दल तर आपण बोलायलाच नको, कारण 36 गुण जमून सुद्धा आमचा घटस्फोट झाला असं मी साधारणतः 1,00,000 वेळा लोकांकडनं ऐकलं. आणि लोक असं म्हणतातच ना की पोझिशन बघा ना आकड्याची. हो नाही, ते मला मान्य आहे, पण 36 आणि गुणाच्या 6. हो 36 गुणाच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. ते 36 गुण वर्ण, नाडी, त्यानंतर आपला गण अशा प्रकारच्या गोष्टींना दिलेले गेलेले आहेत. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की हे राशी वरण त्या नक्षत्रावर अवलंबून आहे असं माझं मत आहे. त्यावेळच्या ज्या अजम्पशन्स आहेत, त्यावेळच्या सामाजिक गरजा लक्षात ठेवून त्यावेळचं हे कोष्टक निर्माण केलं गेलेलं आहे. त्यामुळे इथे गुण जमले म्हणून पत्रिका जमली असं म्हणणं जे आहे ना, ते पहिल्यांदा थांबलं पाहिजे. त्यामुळे 36 गुणांपैकी मी नेहमी सांगतो की हे 12 गुण बघा की एकमेकांचं जमेल का नाही, घरच्यांचं जमेल का नाही, अव्यंग संतती होईल का नाही, शारीरिक भौतिक मानसिक सौख्य मिळेल का नाही, आर्थिकदृष्ट्या धड राहील का नाही, घटस्फोट किंवा शोक आहे का, आणि कुठल्याही प्रकारचा अपघाताचा योग आहे का, आणि परस्पर संबंध कसे राहतील, या गोष्टी बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे 36 गुणांपैकी 18 गुण जमले म्हणजे पत्रिका छान, ही गोष्ट मी मान्य करत नाही. माझ्याकडे याच्याबद्दलचं एक कोष्टक आहे. ते कोष्टक आहे 160 गुणांचं. ते या 12 राशीतल्या प्रत्येक भावाला इंडिकेट करतं, आणि त्या 160 गुणांपैकी किमान 70 गुण असणं, 70% गुण असणं म्हणजे एक वैवाहिक स्थितीचा अतिशय उत्तम असा तो निर्देशांक आहे असं मी मानतो. त्यामुळे 36 गुण असताना जेवढे गुण जास्त तेवढी पत्रिका 100% उत्तम आहे. हे जे अजम्पशन आहे त्याच्यावर पहिली फुली मारा. तुम्ही या पद्धतीने पत्रिका बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि या जर पत्रिका बघितल्या तर गुण 3 असली, मी हे जे तुम्हाला जेव्हा सांगतो आहे त्यावेळेला माझ्याकडे नावापत्यांसकट, मी फक्त जाहिरात करत नाही, पण नावापत्यांसकट अशी जमवलेली किमान 16 ते 17 हजार लग्न आहेत की ज्यांच्याकडे गुण 3 पेक्षा कमी होते, आणि आई वडिलांनी अतिशय प्रामाणिकपणाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय जमताय म्हणून 100% आम्ही ते करायला तयार आहोत. आणि म्हणून मला म्हणतं की आपण जेव्हा पुरोगामी हा शब्द वापरतो तेव्हा ते पुरोगामित्व आपल्याकडनं येणं आणि आपल्याकडनं प्रतीत होणं हे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे असं माझं मत आहे. त्यामुळे नुसतं गुणांवर अवलंबून राहू नका, कारण जुळतात गुण आणि जमली पत्रिका असं म्हणतात, ती गोष्ट खरी नाही. एका शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. इन द मेन टाईम आपण प्रश्न गोळा करूया. तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी चिठ्ठीवरती लिहून पुढे पाठवा. फक्त एकच विनंती आहे की पर्सनल स्वरूपाचे प्रश्न विचारू नका. पूर्ण गेल्या एका कार्यक्रमामध्ये अख्खी पत्रिकाच स्टेजवर पाठवली होती, तर असं नका करू. शेवटचा प्रश्न माझ्याकडे जो असलेला असा आहे की 7.5मध्ये लग्न करावं का? 100% लग्न केलं. 7.5मध्ये लग्न होतातच. 7.5 वर्ष ही शनीच्या अशा पद्धतीची 7.5 वर्ष असतात की पहिल्या 2.5 वर्षामध्ये एकतर आपल्या राशीच्या आधी येणारा शनी, आपल्या राशीत येणारा शनी, आणि आपल्या राशीच्या नंतरच्या राशीत असणारा शनी, या 7.5 वर्षात आपण आपल्याला सेल्फ एस्टिमेशन शनी दाखवत असतो. शनी हा वैराग्याचा कारक आहे. शनीच्या 7.5मध्ये 100% लग्न होतात आणि ती व्यवस्थितपणे जातात, त्यात कुठेही प्रॉब्लेम नाही. आत्तापर्यंत काही हजार लग्न 7.5 असताना मी व्यवस्थित सांगितलेली आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीत होतात. त्यामुळे 7.5 हा लग्नाला अजिबात प्रॉब्लेमॅटिक असणारा भाग नाही. पहिल्या 2.5 वर्षामध्ये शनी आपण केलेल्या कृत्यांचा आपल्यासमोर पाढावा असतो. मधल्या 2.5मध्ये आपल्याला त्याबद्दलचा जाब द्यावा लागतो, आणि शेवटच्या 2.5मध्ये या सगळ्या गोष्टीचा परिहार होत जातो. एवढी साधी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्या 7.5 अजिबात वाईट नसतात. तुम्ही जर व्यवस्थित असलात तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. माझं नेहमीचं सांगणं असं असतं की पत्रिकेतला शनी कुठल्या भावात आहे याच्यावरनं तुम्हाला 7.5 त्रास देईल का नाही ते मी सांगू शकतो. याचं कारण असं की आता उदाहरणार्थ तुम्ही भारतात आहात आणि भारतात सुनामीची लाट, पण ती कुठे आली? ती आली मद्रासला. आपण पुण्यात आहोत, आपल्याला त्याचा काहीही परिणाम झाला नाही. किंवा जर मुंबईमध्ये पूर आला तर दादर किंवा जिथे समुद्राचा भाग असेल तिथे त्या भागात पाणी साठतं, पण तुम्ही जर मधल्या भागात कुठे असाल तर जनजीवन विस्कळीत होईल, पण तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम राहत नाही. तसं वैयक्तिक पत्रिकेमध्ये शनी हा कुठल्या भावात आहे आणि तो खरंच 7.5 प्रॉब्लेम देतो का, या गोष्टीचाही विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या मुलीला किंवा मुलाला 7.5 चालू असेल तर लग्न होणार नाही वगैरे असल्या जर भंपक गोष्टी असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 7.5 लग्न होतात आणि 7.5 लग्न व्यवस्थित राहतात. लग्न झाल्यानंतर नवरा बायको काय 7.5 मागे लागले असं म्हणतात ती गोष्ट वेगळी, पण तरी सुद्धा 7.5 लग्न करावं, त्यात काही प्रॉब्लेम नाही. विष्कंभ योग असेल तर त्याची शांती असते. हो, विषकुंभ हा योग जो असतो त्याची निश्चितपणे शांती असते.
याचं कारण असं असतं की जे 2 ग्रह असतात ते 2 ग्रह कुंभासारखा असणाऱ्या आकृतीमध्ये किंवा आपल्यापासून 3ऱ्या आणि 9व्या स्थानामध्ये असणाऱ्या जर भागामध्ये असले तर तो विषकुंभ योग होतो. आणि त्या विषकुंभ योगाची शांती ही याच्यासाठी केली जाते, एक पराक्रम भाव आहे आणि दुसरा भाग्य भाव आहे. त्यामुळे पराक्रमात आणि भाग्यात असणारे जे 2 ग्रह मध्ये आलेल्या ग्रहाला जर त्रासदायक ठरलेले असतील तर विषकुंभ योगाची शांती ही करणं गरजेचं असतं. पण विषकुंभ योगाची शांती ही वयाच्या 28 वर्षापर्यंत करावी, त्याच्यानंतर ती शांती केली नाही तरी चालते. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ग्रह हे पूर्णपणे वयाच्या 28 वर्षापर्यंत उदित झालेले असतात, त्याची फळं होऊन गेलेली असतात. कित्येक पत्रिकेत असं असतं की पत्रिकेत वयाच्या 28 वर्षाच्या आधी लग्न केलेलं असेल तर त्यात प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. वयाच्या 28 वर्षानंतर या सगळ्या गोष्टींचा जो ताण असतो तो 90% कमी झालेला असतो. त्यामुळे विषकुंभ योग असेल तर विषकुंभ योगाची शांती ही 100% करायला हरकत नाही, पण ती करायला पाहिजेच असा कुठलाही नियम यामध्ये नाही. जन्मवेळ जर 2-3 मिनिटांनी पुढे मागे असेल तर काही फरक पडतो का? विशेषतः काही तसा फरक पडत नाही, कारण आपल्यापासून जर फक्त पण 2-3 मिनिटं म्हणजे ती आपल्या इकडे महत्त्वाचा जो भाग असतो तर मुळात पत्रिका कधी काढावी किंवा जन्मवेळ कुठली हाच असलेला मेजर प्रॉब्लेम आहे. तर सहज साधं तुम्हाला सांगतो की ज्या क्षणी आईपासून मुलाची नाळ कापली जाते आणि तो जोपर्यंत मुलाची नाळ कापली जात नाही तोपर्यंत तो स्वतंत्र श्वास घेत नाही. ज्या क्षणी नाळ कापली जाते त्या क्षणी तो पहिला श्वास घेतो आणि पहिला श्वास हा त्या पृथ्वीवरच्या अस्तित्वाचा, सजीव अस्तित्वाचा पहिला भाग म्हणून ती गोष्ट आपल्या जन्माची वेळ असते. 2-3 मिनिटं वेळ इकडे तिकडे झाली तर काही फरक पडत नाही, पण नेमकं त्याच 2-3 मिनिटामध्ये जर रास किंवा लग्न बदलत असेल तर त्याचा मॅटर होतो. पण तरीसुद्धा पंचांगावरनं आपल्या लक्षात येतं की आत्ता इथे बघतोय आणि अशा वेळेला आम्ही ग्रहाला किंवा राशीला संधी लग्नाची किंवा संधी राशीची पत्रिका म्हणतो आणि ते कळतं. आणि जनरली पत्रिका बघितल्यानंतर ती गोष्ट लक्षात येते, पण 2-4 मिनिटांनी पत्रिकेत गजब पडेल असा काही फरक पडत नाही. जन्मनक्षत्र दोष, योनी मैत्री दोष आणि कुट दोष पाहावा का? मी तुम्हाला जे सांगितलं की आपल्या 36 गुणांमधले असलेली हेच सगळे हे असतात. तर जन्मनक्षत्र दोष म्हणजे 2 विषारी नक्षत्र एकत्र असली तर त्यांच्या दोघांचं बिहेवियरल पॅटर्न्स हे प्रॉब्लेमॅटिक असतात. त्यामुळे हे पॅटर्न्स आमच्या पंचांगकर्त्यांनी आधीच सांगितलेले आहेत की आपल्यापासून 6वं 8वं नक्षत्र, विषारी नक्षत्र किंवा वितत नक्षत्र असली जी नक्षत्र असतात त्या नक्षत्रांचा आपल्या पत्रिकेवर निश्चितपणे परिणाम होतो. त्यामुळे या बाबतीत मॉडरेटली आपण हे बघावं. त्यानंतर योनी मैत्री दोष असे असतो की आपल्या राशीच्या अनुषंगाने गो योनी असते, मनुष्य योनी असते किंवा बाकीचे इतर अनेक गोष्टी असतात. तर जे विरोधी राशीतले असतात, म्हणजे जर स्त्रीची सिंह योनी असेल आणि पुरुषाची अगदी उंदीर योनी असेल तर तेव्हा तो बायकोसमोर एकदम असा म्याव करेल असं तुम्ही गृहीत धरायचं आणि काहीतरी हे अजिबात नको असं म्हणायचं. त्यामुळे योनी मैत्री दोष किंवा अशा प्रकारचे कुटदोष असतील. कुटदोष म्हणजे त्याचा कुठलाच प्रॉब्लेम नसतो, परंतु आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भावभावनांचा त्याच्यावर परिणाम असतो. आपण आपल्या स्वतःचं जे सेल्फ इस्टीम असतं ते बाजूला ठेवून केव्हा कधी काय म्हणेल ते सांगता येत नसतं. अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा या गोष्टी बघणं गरजेचं असतं. पण ते 36 गुणांमध्ये असतं आणि ते आपल्याला याच पद्धतीने ते तेवढ्यापुरतं ठेवा, पण याचा बाऊ करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. शून्य गुण वगैरे असं असतं का? नाही, शून्य गुण असं नसतं. म्हणजे अध्यादेश काढून आपण एक असा जर करायचं ठरवलं असतं शून्य गुणांच्या पत्रिकेला सुद्धा आपण काहीतरी म्हणू शकतो, पण असं शून्य गुण असा काही भाग नसतो. एक पत्रिका लाहिरी पंचांगाची आणि दुसरी दाते पंचांगाची, तर काय करायचं? तर कसं असतं, पंचांगाचे जी पंचांग करणारी जी मंडळी असतात त्यांची सौर आणि चांद्र अशा 2 प्रकारच्या पद्धतीमध्ये, आता आपल्याकडे सुद्धा सौर आणि चांद्र अशा पद्धतीत पंचांगाची विभागणी केलेली असते. तर त्यामध्ये जरी पत्रिका कुठल्याही तत्वानुसार केली गेलेली असली तरी सुद्धा वेळेनुसार त्यात काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या दोन्ही पत्रिका एकमेकाला अगदी विजातीय असल्यासारख्या असल्या तरी त्या व्यवस्थित पद्धतीने आपण बघू शकतो. आणि एक पत्रिका कुठलीही असली, म्हणजे दाते पंचांगाची असली किंवा टिळक पंचांगाची असली, लाहिरी याच्याप्रमाणे असली किंवा सौरमानानुसार असली तरी त्यात काही फरक नाही. त्या दोन्ही पत्रिका एकत्र आपण करून पाहू शकतो. आणि आता तर शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की पत्रिका तुम्ही तुमच्याकडून आणून घ्यायची गरजच नाही, कारण आपण तुमच्या समोर एका सेकंदात पंचांगात टाकलं ॲप
की एका मिनिटात सेम पत्रिका येते. त्यामुळे जरी फरक असला तरी आपल्याला ते कळू शकतं. पण वेगळ्या पंचांगावरची आहे म्हणजे पत्रिका बघू नये असा काही भाग नाही. हं. लग्नाचा योग नेमका सांगता येतो का? आणि असेल तर कोणत्या ग्रहाच्या दशेत लग्नयोग होतो? कुठल्याही ग्रहाच्या दशेत 100% लग्न होऊ शकतंच असा त्याला कुठलाही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखा भाग नाही. सर्वसामान्य गोष्ट अशी सांगतो की गुरु आणि शुक्र हे जनरली जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला लग्न होतं. पण हा अत्यंत ढोबळ मानाचा नियम आहे. आपल्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानामध्ये आणि 3ऱ्या स्थानामध्ये ज्या वेळेला शुक्राचं भ्रमण होतं अशा वेळेला लग्न होतं. पण तरीसुद्धा त्याला असा कुठलाही आत्तापर्यंत सापडलेला भाग नाही की नेमके हेच ग्रह 100% तिथे आले की लग्न होतात. त्याला अनेक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स असतात. आणि या लग्नाचा अमुक एका दशेतच लग्न होईल असं सांगणं हे खूप अवघड असतं. कारण त्याच्यापेक्षा जे नियम आहेत त्या नियमापेक्षा अपवाद असलेल्या कुंडल्या मी काही लाखांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडून तरी असं धारिष्ट्य होणार नाही की फक्त हे असलं की असंच होतं. त्यामुळे कृपा करून असल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला नको. परंतु ढोबळ सर्वसामान्य असणारा नियम की शुक्राची दशा असली, गुरुवरनं शुक्राचं भ्रमण होत असलं, सप्तम स्थानाचा अधिपती स्वतःच्या लाभात असला आणि सुखस्थानाचा अधिपती हा स्वतःच्या भाग्यात असला की अशा वेळेला त्याच्यावरनं शुक्र जात असला तर त्याचं लग्न हे 100% होतं असा समज आहे. पण हा नियम म्हणून तुम्हाला पत्रिकेत शिकायला मिळेल, पण ते तसं होताना दिसेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. मगाशी तुम्ही सांगितलं तरी प्रश्न आलाय की प्रेमविवाह करणाऱ्यांची पत्रिका जुळलेली असते का? आणि नंतर पत्रिका पाहिली आणि जुळली नाही तर? लग्न करू नये याचं कारण असं की तुम्ही जर प्रेम केलेलं असेल तर तुम्हाला ती जबाबदारी, तुम्ही ज्या वेळेला प्रेम करता त्यावेळेला आई किंवा वडिलांची परवानगी घेऊन येता का की आई मी या मुलीशी लग्न करू का? तुम्ही त्यावेळेला लाईन मारता, तुम्ही आपण किती छान आहोत हे सगळं दाखवतात, तुमचं इंडिया शायनिंग चालू असतं, तेव्हा तुम्हाला पत्रिका आठवत नाही. आणि जेव्हा आई किंवा वडील नाही म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही मुलाला किंवा मुलीला तोंडावर सांगता की आता माझी पत्रिका जमत नाही, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. याच्यासारखा खोटारडेपणा दुसरा नाही. तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मागे समर्थ पद्धतीने उभं राहायला पाहिजे. जर तुम्ही प्रेमविवाह करायचं ठरवलं असेल तर भगवंताची कृपा, तुमच्यासारखे अभिनंदनीय निर्णय घेणारे तुम्हीच आहात. जर प्रेमविवाह ठरला असला तर पत्रिका अजिबात बघू नका. आणि पत्रिका प्रेमविवाह केला असेल आणि पत्रिका बघायची असेल आणि ती जर जमत नसेल तर हे विचाराकडे येऊ नका, कारण मी अजिबात एंटरटेन करणार नाही. कारण यासारखा भेकडपणा दुसरा नाही. विवाहस्थानात जर हर्षल असेल तर घटस्फोट होतो का? हा आत्तापर्यंतचा असलेला एक फार मोठा गैरसमज आहे. पण नियमानुसार मी बघितलेल्या ज्या पत्रिका आहेत त्यापैकी 70% म्हणजे अगदी नाईलाजाने मला सांगावंसं वाटतं की सप्तम स्थानात असलेला हर्षल हा गुणतत्वाचा ग्रह असतो. आणि तो सप्तम स्थान म्हणजे ज्याला आपण सहज जायाभाव म्हणतो, पती किंवा पत्नीचं स्थान असेल त्या स्थानाचे वैचारिक संतुलन हा ग्रह बिघडवतो. आणि त्यामुळे तुमच्या बिहेवियरल असणाऱ्या गोष्टींमुळे खूप क्लिष्टता निर्माण होते आणि वादावादी निर्माण होते. त्यामुळे सप्तमात हर्षल असल्यानंतर घटस्फोट झालेले बघायला मिळतात. पण तरी ते टोटॅलिटी पत्रिका बघायला लागेल ना? टोटल पत्रिका बघितल्याशिवाय नुसता एक ग्रह बघून आपल्याला ते कळणं शक्य नाही. पण सप्तमात असलेला जो हर्षल असतो त्याच्यावर जर शुभग्रहांची दृष्टी असेल आणि ॲडजस्टमेंट करणाऱ्या असणाऱ्या अनेक गोष्टी असतील तर हा हर्षल 100% चालून घेऊ शकतो. त्यामुळे नुसतं हा 100% असणारा नियम आहे असं मुळीच धरू नका. मजेशीर प्रश्न आहे. बहुतांशी घटस्फोट सासूच्या अतिहस्तक्षेपामुळे झालेले आहेत, तर मग पत्रिका कुणाची जुळवायची, वधूवराची की? हा प्रश्न ज्यांनी विचारला त्याला माझा सॅल्यूट आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. गौरीताईंशी मी चर्चा करत असताना मी सांगितलं की संपूर्ण जगात मी असा एकमेव ज्योतिषी आहे की ज्याला मला घटस्फोटाचा एकमेव नियम माहिती आहे. म्हणजे घटस्फोट का होतात, गौरीताईसुद्धा खूप त्या गोष्टीवर हसल्या. तर ती गोष्ट मला माहिती आहे. खास तुमच्यासाठी आणि खास अनुरूपच्या लोकांसाठी सांगतो की घटस्फोट का होतं या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न आहे. तर फक्त सासूचा हस्तक्षेप हा त्यातला 80% भाग हा असूच शकतो. हा सुद्धा भावनिक आणि मानसिक असलेल्या भागाचा एक भाग आहे. पण स्वतः वैयक्तिक तुमच्या सवयी, आवडीनिवडी, तुम्ही निर्णय न घेणं आणि या गोष्टीमध्ये नवीन पत्रिकामध्ये आपण काय बघायचं त्यामध्ये पण आपण हा बोलतो भाग. आपण मुलांना त्यांच्याप्रमाणे वागूच देत नाही, आपण त्यांना मोठं होऊच देत नाही.
प्रत्येक गोष्टीमध्ये मी असं म्हणतो किंवा आमच्या घरात असं चालतं, अशी गोष्ट बाहेरून आलेल्या मुलीवर तू करायला लागलात सतत, तर ती इरिटेट होणार आणि सासूच्या हस्तक्षेपामुळे होणाऱ्या म्हणजे घटस्फोटांचं परिणाम हे प्रमाण हे लक्षणीय आहे, ते 80% आहे. तर दुर्दैवाने ही गोष्ट अत्यंत खरी आहे. म्हणून सासू सासरे होत असताना तुमच्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा तुम्ही आता सासू सासरे होऊ घातले आहात, तर तुम्ही सुद्धा त्या मुलांना त्यांच्या पद्धतीने जबाबदारीने वागू द्यात आणि त्यांना त्यांचं सहजीवन योग्य पद्धतीने निर्णय घेऊन करू द्यात, हे माझं तुम्हाला अगदी आवर्जून सांगणं आहे. पण दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे असं माझं म्हणणं आहे. पालकांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सुरुवातीलाच सांगतो की आपली मुलं मोठी झाल्यावरच आपण त्यांचं लग्न करतो, हे विसरायला नको आपण. क्या बात आहे. ही गोष्ट अगदी अत्यंत खरी आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ देण्यात जो मोठेपणा, जो महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही सगळ्यांनी औरंगाबादकर मॅडमची क्लिप तुमच्या व्हॉट्सअपवर कधीतरी बघितलेली असेलच की हां, त्या सगळ्या मंडळी तुम्ही बघितले, तर माझ्या त्या दृष्टीने त्या रोल मॉडेल आहेत. कारण त्या सांगतात की नवीन सून आल्यानंतर कसं वागायला पाहिजे किंवा नवीन जावई आल्यानंतर कसं वागायला पाहिजे, हा जो महत्त्वाचा भाग आहे तो आदर्श वस्तुपाठ आहे. ही गोष्ट पत्रिकेपेक्षा जास्त महत्त्वाची असं मला वाटतं. म्हणून गौरीताई अशा प्रकारच्या कार्यशाळा की नंतर तर पुढे असं होईल की सासू सासरे होणार, म्हणजे सासू सासरे होत असताना अनुरूपची कार्यशाळा असल्याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय त्या आई वडिलांनी लग्नच करायला नको असं माझं मत आहे. तुमच्या टाळ्यातनं गौरीताईंबद्दलचा असणारा विश्वास दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पत्रिका मॅचेस बट गर्ल डज नॉट लाईक द बॉय, व्हॉट कॅन बी डन? काहीही होऊ शकत नाही. जर मुलीला मुलगा आवडला नसला तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी आपण काहीही करू शकत नाही. म्हणजे तसा मला आवडला नव्हताच, पण आई वडील म्हणले म्हणून असं सुद्धा मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. तर या बाबतीत करू नका, कारण तुमचा अंतर्मनाचा आवाज, मानसशास्त्र सांगतं की तुमचा पहिला लुक हा फार महत्त्वाचा असतो. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत असतं. सबकॉन्शियस माइंड नोज द फ्युचर. समोरची व्यक्ती तुम्हाला आवडते का नाही, क्लिक होते का नाही, या गोष्टीचा फार महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे पत्रिका जमत असली आणि नवरा किंवा मुलगी नाही म्हणत असली तर लग्न 100% करू नये आणि तिच्यावर इम्पोज तर मुळीच करू नये की तुला काय कळतंय, होतात नंतर मग सगळं होतं पुढे, असं अजिबात काही नसतं. त्यामुळे हे करायला जाऊ नका. अर्कविवाह केव्हा करावा? अर्कविवाह आधी म्हणजे काय, मलाही माहिती नाही. अर्कविवाह या प्रकारचा कुंभविवाहासारखाच भाग असतो. कुंभविवाह या पद्धतीमध्ये रुईच्या झाडं म्हणजे कुंभ असतो. तो कुंभ हा एका ठराविक तिथीला तो ठेवून त्याला उसाचं दांडी बांधून त्या पद्धतीने त्या मुलाचा किंवा मुलीचा त्या कुंभाशी विवाह केला जातो. नंतर तो कुंभ फोडून टाकला जातो. तसंच रुईच्या झाडाशी केलेला विवाह म्हणजे अर्कविवाह असतो. तर माझं मत आहे की अशाच पद्धतीचा कुंभविवाहासारखाच तो भाग असतो. जर अशा पद्धतीचं, कारण रुई हे जी असते तर ती कायम सौभाग्याचं आणि चिरंतन सौभाग्याचं प्रतीक आहे. तर या मुलीच्या पत्रिकेत वैधव्याचा योग आहे असं म्हणून तो वैधव्याचा योग टाळण्यासाठी रुईच्या झाडाशी केलेलं लग्न म्हणजे अर्कविवाह असं सर्वसामान्य पद्धतीत तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येकच वेळेला असं काही करायची गरज लागत नाही. पण जर दोष असला तर अर्कविवाहाने तो दोष काही प्रमाणात कमी करण्यासाठी हा विवाह केला जातो. पत्रिकेनुसार माझा पार्टनर कुठल्या तरी दिशेकडनं येणार आहे, हो, म्हणजे पश्चिमेकडे आहे असं कळतं का? 100% कळतं. फक्त असं कळल्यानंतर, म्हणजे आपला ज्या गुरुजींवर विश्वास असतो ते गुरुजी सांगतात की बरोबर उत्तर पश्चिमेकडनं नवरा बघावा. आणि मग उत्तर पश्चिमेकडनं नवरा असला आणि त्याच्याऐवजी चुकून त्याचं घर पूर्वेला असलं तर हा मुलगा नको असं म्हणण्याचा मूर्खपणा प्लीज करू नका. सर्वसामान्य पद्धतीत तुम्हाला याची गोष्ट सांगतो मी, जी ज्या गोष्टी असतात आपल्या पत्रिकेत, जिथे शुक्र असतो त्या शुक्राच्या बरोबर समोरचा असणारा जो ग्रह असतो त्या ग्रहाचा अधिपती, म्हणजे आता उदाहरणार्थ शुक्र जर तुमचा मिथुन राशीत असेल आणि त्याच्याबरोबर समोर जर धनुरास आलेली असेल तर धनुराशीचा अधिपती गुरु ज्या दिशेला असतो त्या दिशेकडनं नवरा किंवा मुलगी मिळते असा एक समज आहे. हा फक्त समजच आहे. तो शासकीय नियमासारखा कृपा करून मानू नका. आणि पूर्वेकडनं आलेला मुलगा, पश्चिमेकडनं आलेला मुलगा यासारख्या गोष्टींवर कृपा करून विश्वास ठेवू नका. ही ठराविक पद्धतीची एक मांडणी आहे, हे नियम आहे. पण ते नियम प्रत्येक वेळेला 100% सिद्ध होत नाहीत. मी ज्योतिषी असून सुद्धा तुम्हाला सांगतो. त्यामुळे चांगल्या दिशेने आणि चांगल्या उत्तम पद्धतीने स्वतःला नेणारा नवरा तोच खऱ्या दृष्टीनं चांगला नवरा असं माना. अमुक एका ठिकाणी पण हे सांगता येतं आणि ते कसं तेही मी सांगितलं.
ग्रहमैत्री चांगली म्हणजे काय? ग्रहमैत्री चांगली म्हणजे मी आत्ता तुम्हाला ज्या सांगितलेल्या 9 गोष्टी असतात त्या 9च्या 9 गोष्टी व्यवस्थित पद्धतीने एका सरळ रेषेत असल्या आणि 2 ग्रह जर शुभत्वात असले, एकमेकांच्या शुभत्वात असले, राशी जवळपास सारख्या असल्या आणि त्यातून येणारा जर कुठलाही विरोधाभास नाही असं म्हटलं तर त्याला ग्रहमैत्री म्हटली जाते. आपल्या इकडे 12 भावात असणाऱ्या 12 ग्रह हे या पद्धतीने कशा पद्धतीत तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतात याला ग्रहमैत्री म्हटली जाते. आणि ही ग्रहमैत्री मात्र निश्चित पद्धतीने बघावी, कारण मी सांगितलेल्या ज्या 9 गोष्टी आहेत त्या ग्रहमैत्रीतनं आपल्याला कळू शकतात निश्चित. पंचमस्थान किंवा कोणतंही स्थान बाधित असणं म्हणजे काय? पंचमस्थान किंवा कुठलंही स्थान बाधित असणं, ज्या ग्रहात जो भाव असतो त्याच्या अनुषंगाने त्या ग्रहात जर पापग्रह असतील तर त्याच्यातनं मिळणारे पंचमस्थान हे संततीचं स्थान आहे. पंचमस्थान हे कोर्ट कचेरीत मिळणाऱ्या जयाचं स्थान आहे. पंचमस्थान हे पत्रिकेत असणाऱ्या आपल्याला स्पेक्युलेशन मिळणाऱ्या लाभाचं स्थान आहे. पंचमस्थान हे दशमाचं कारक स्थान म्हणजे आपल्या आई वडिलांकडून येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं स्थान आहे. तर पंचमस्थानामध्ये जर पापग्रह असतील, राहू, केतू, मंगळ, बुध मंगळ किंवा हर्षद याच्यासारखे जर पापग्रह असतील तर पंचमस्थान बिघडलंय असं आम्ही म्हणतो. पण त्या पंचमस्थानावर जर इतर ग्रहांची शुभदृष्टी असेल तर फक्त एकच गोष्ट आपण गृहीत धरायची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असं मुळीच करू नका. तर बाधित असणं याचा अर्थ की संततीला, म्हणजे आता उदाहरणार्थ जातक पारिजात नावाचं एक अतिशय अप्रतिम सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की दशमस्थानचा अधिपती पंचमात बिघडलेला असेल तर या जातकाने आपल्या वडिलांना मृत्यू समान वेदना दिलेल्या आहेत. त्यामुळे आई वडिलांशी उत्तम वागा. जातक पारिजात सुद्धा सांगतं तिथे सुद्धा ह्युमन बिहेवियर, तिथे सुद्धा मानवी भावभावना या सगळ्या गोष्टी दिसतात. तर या गोष्टी टाळा म्हणजे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी धड होतील. तर पंचमस्थान बिघडलेलं असणं म्हणजे संतती होण्यासाठी कुठे काही प्रॉब्लेम आहे का, इंटरनल ऑर्गनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आणि या सगळ्या गोष्टींचा भाग तिथे बघितला जातो. आणि मग पंचमस्थान बिघडलेलं असलं तर आम्ही म्हणतो की मग नाडी बघा, मग त्याची टेस्ट करा. नवीन प्रकारच्या कुंडलीमध्ये मी कायम लोकांना असं सांगत गेलेलो आहे की आत्तापर्यंत तुमच्यापैकी कुठल्या तरी माणसाने पुढे जाऊन असं म्हणलेलं आहे का की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं एक उत्तम संतती तो पैदा करू शकेल अशा प्रकारचं हे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट मुलाला किंवा मुलीला मी समोर देतो आणि मी सांगतो की आता तुमच्याकडून मला अशाच प्रकारचं सर्टिफिकेट घ्या. माझं म्हणणं आहे की घटस्फोट किंवा इतर कारणातली 90% भाग इथे थांबेल की मी एक सक्षम पोरगं जन्माला घालायला किंवा अव्यंग पोरगं जन्माला घालायला समर्थ आहे. तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा ते करू शकतो का हे मला तुम्ही दाखवा. या पद्धतीने समाज कधी विचारच करत नाही. त्यामुळे पंचमस्थान जर बाधित असेल तर या सगळ्या गोष्टींचा की हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत का, मुलाला काही फर्टिलिटीचे प्रॉब्लेम आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करू शकतो. आम्ही पटकन सांगतो की या टेस्ट करून घ्या किंवा या पद्धतीत प्रॉब्लेम आहे का तेवढं बघा, म्हणजे मग ते दोष सुधारले की आपण या गोष्टी पुढे नेऊ शकतो. अध्यात्म आणि ज्योतिष यांचा नेमका संबंध काय आहे किंवा कसा लावता येईल? अध्यात्म मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की अध्यात्म या जर पायऱ्या असतील तर ज्योतिष हा साईडचा दोर आहे. अध्यात्म हे माणसाची वैचारिक बैठक बनवतं. अध्यात्म म्हणजे घरात केलेल्या ज्या पूजा असतात किंवा मी 50 तास पोथ्या वाचते म्हणजे मी आध्यात्मिक आहे, ही गोष्ट अजिबात नाही. अध्यात्म हे माणसाला सुदृढ विचारसरणीकरिता प्रवृत्त करणारं एक सरळ सहज साधं शास्त्र आहे. अध्यात्म हे माणसाला अंतर्मुख करणारं एक फार महत्त्वाचं शास्त्र आहे असं माझं मत आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं आणि माझ्या कर्मातनं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कशा येतील आणि माझ्या पुढच्या प्रवासाला कितपत कमी अडथळा राहील याचा शोध घेण्याचं अध्यात्म हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण टूल आहे. आणि ते जर आपण केलं तर मानसिक शांतता, स्थिरता, वैचारिक एक प्रबुद्ध असणारी वृत्ती आणि सगळ्या या गोष्टीतनं येणारा आनंद या गोष्टीकडनं आपण अध्यात्माला बघायला पाहिजे. तुमची अध्यात्मक बैठक चांगली असेल तर समोरच्या माणसाला समजून घेण्याची तुमची कपॅसिटी फार उत्तम असेल. ज्या ठिकाणी ध्यानधारणा आहे, ध्यानधारणा म्हणजे टी व्हीवर बसलेल्या बाबांना बघून नुसती उजवी नागपुडी बंद करा आणि डाव्या हाताने हात वर करा वगैरे असल्या प्रकारच्या ध्यानधारणा नव्हे. मानसिक शांती देणारी ध्यानधारणा आणि समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती तुम्हाला अध्यात्म शिकवतं. त्यामुळे पत्रिकेचा आणि अध्यात्माचा बैठकीचा खूप मोठा भाग आहे. जर तुमच्यात खरोखरी ध्यान करणारी आणि अध्यात्माकडे गेलेली मंडळी असतील तर त्यांना जगण्याचं मर्म कळलं असेल तर अशा घरात मुलगी द्यायला किंवा ती मुलगी करायला काही हरकत नाही.
त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने त्रिपिंडी श्राद्ध सुद्धा नारायण नागबळी सारखंच असतं. 3 पिंड असतात, एक पूर्वजन्माचा, त्यातला त्याच्या पूर्वजन्माचा आणि त्याचा त्याच्या पूर्वजन्माचा. आपल्याकडे असलेले जे आपली पितरं आहेत त्या पितरांकडनं सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शांत करण्यासाठी या 3 पिंडांवर ठराविक पद्धतीने तिलांजली देऊन एक विधी केला जातो आणि त्रिपिंडातनं त्यांना त्यांच्या आवश्यक असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हिजनल आपण आपल्याकडनं द्यायच्या आणि आपल्या जबाबदारीतनं मुक्त व्हायचं. हा त्रिपिंडी श्राद्धाचा विधी आहे, पण तो सुद्धा गायत्री समुच्चय संहितेमध्ये सांगितला गेलेला नाही. त्यामुळे त्रिपिंडी हा अलीकडच्या काही कालावधीमध्ये म्हणजे अक्षरशः एक 70 ते 80 वर्षांपासून प्रचलित असलेला विधी आहे. तर तो करून फारशी काही लाभदायक असलेल्या गोष्टी होतील असं मला तरी वाटत नाही, कारण मी अगदी स्ट्रॉंगली या विधींच्या विरोधात आहे. मगाशी आपण बोललोय अगदी सुरुवातीलाच, तरी परत तोच प्रश्न आहे, हा शेवटचा आहे. माझी धनुरास आहे आणि चरण पहिलं आहे. मला एक स्थळ आलं होतं, त्यामध्ये मुलीची रास पण धनु होती, चरण 4थं होतं, राक्षस गण होता, पण केवळ तिचं मूळ नक्षत्र आहे म्हणून पुढे होकार दिला नाही. मूळ नक्षत्र असेल तर लग्न झाल्यावर तिचा घटस्फोट होऊ शकतो का, किंवा तिच्या नवऱ्याचं अकाली निधन होतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हात जोडून. हा संपूर्ण कार्यक्रमातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ज्यांनी कोणी विचारलाय तर त्याला माझे जाहीर धन्यवाद. मूळ रास याच्याबद्दल असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज आहे तो त्याचं नाव असणं. मूळ रास या राशीचा जो अधिपती आहे, ज्या नक्षत्राचा अधिपती आहे तो आहे केतू आणि त्याची निकृती नावाची देवता आहे. हे राक्षसगणी नक्षत्र आहे, पण राक्षसगणी नक्षत्र असलं तरी सुद्धा ते गुरुच्या राशीत येणारं अत्यंत महत्त्वाचं नक्षत्र आहे. मूळ राशीवर किंवा मूळ नक्षत्रावर मोठमोठे साधू संत हे तपश्चर्येला बसायचे. मूळ नक्षत्राचा आत्तापर्यंत जेवढा बाऊ केला गेलाय तेवढा बाऊ आत्तापर्यंत दुसऱ्या कुठल्याही नक्षत्राचा केला गेलेला नाही. मूळ नक्षत्रात पहिले 4 चरण असतात. पहिल्या चरणाचा जो मालक असतो तो मंगळ, त्याचा केतूशी होणारा योग अंगारक योग होतो म्हणून पहिलं चरण बाद ठरवलं. दुसरं चरण हे आहे शुक्राचं, तर शुक्र हा उपभोगाचा कारक, त्याला केतू टँजंट जातो म्हणून दुसरं चरण बाद ठरवलं गेलं. तिसऱ्या चरणाचा अधिपती आहे बुध, तर तो केतूशी समग्रह आहे म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि चौथ्या चरणाचा अधिपती आहे चंद्र, तर त्यालाही त्याचा काही अधिपती नाही, कारण केतूने त्याला ग्रहण लावलं तरी त्याला तसा काही फरक पडत नाही. केवळ मूळ रास आहे म्हणून तुम्ही लग्न कधीही टाळू नका. नुसती मूळ राशीची मुलगी केली, आपल्या इकडे समान पद्धतीने नवरा किंवा मुलगी मुळावर आली असं म्हणण्याचा एक चुकीचा जो प्रघात पडला गेला, त्या प्रघातानुसार ही गोष्ट आहे. अशा प्रकारचं कुठलंही शास्त्रीय स्पष्टीकरण कुठल्याही ग्रंथात मला बघायला मिळालेलं नाही. उलट मूळ हे अत्यंत शुभत्वात असलेलं ग्रह म्हणजे नक्षत्र आहे. नक्षत्र ही आकाशात स्थिर असतात. त्या मूळ नक्षत्रामध्ये 11 तारे आहेत आणि त्या 11 ताऱ्यांमधून फिरताना त्या नक्षत्रामध्ये होणारे जे परस्पर ग्रहयोग असतात त्याच्यामुळे काही गोंधळ किंवा घोटाळे निर्माण होतात असं अझम्पशन आहे. त्यामुळे आजपासून मूळ नक्षत्राच्या मुलीला किंवा मुलाला नाकारताना 10 वेळा विचार करा. मूळ राशीच्या नक्षत्राशी किंवा मुलीशी तुम्ही लग्न केलं नाही तर सासू कायमची अजरामर राहील असं सर्टिफिकेट माझ्याकडे आणून द्यायचं आणि मगच हा प्रश्न मला विचारायचा. मूळ रास आणि पहिले जे 2 रास आहेत ते दिराच्या जीवावर उठतं, सासऱ्याच्या जीवावर उठतं, या गोष्टी प्लीज खऱ्या नाहीत. मूळ हे अतिशय शुद्ध नक्षत्र आहे आणि मुळात मूळ हे नक्षत्र साधनेसाठी वापरलं जाणारं नक्षत्र आहे. जर पापग्रह असतील, पत्रिकेत इतर गोष्टी प्रॉब्लेममध्ये असतील तरच मूळ नक्षत्राचा प्रॉब्लेम येतो. जेव्हा एक नक्षत्र आणि एक रास असेल त्यावेळेला अंतरिक्षात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याबद्दल सेम असतील, 7.5 सेम सुरू होते किंवा आपल्या ग्रहात पापग्रह एकदम येतात, म्हणून 36 गुण आणि 1 नक्षत्र किंवा 1 रास नको असं म्हणायला सुरुवात झालेली आहे. मूळ नक्षत्राबद्दल मी लोकांना इतकं एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय की मूळ नक्षत्रापेक्षा सुद्धा आणखीन विषारी असणारी नक्षत्र आहेत की जी खरोखरच प्राणघातक जखमा देतात, प्रॉब्लेम देतात. मी तुमच्यासाठी असं सांगत नाही तर नंतर त्या नक्षत्राने घेऊन तुम्ही गौरीताईंना छळायला नको म्हणून. पण मूळ नक्षत्राबद्दल मला कृपा करून सांगावं असं वाटतं की तुमच्या मनात असलेला हा जो भाग आहे तो 100% काढून टाका. मूळ नक्षत्र हे वैधव्य योग देतच असा कुठेही भाग नाही. सासू मरत नाही अशा प्रकारचा कुठलाही भाग या पत्रिकेत मूळ नक्षत्रामुळे मला वाटत नाही. त्यामुळे हा गैरसमज काढून टाका. जवळपास गेली 2-2.25 तास
आपण ह्या विषयावर बोलतोय. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही पर्सनल प्रश्न आलेले आहेत ते मी घेतलेले अर्थातच नाही आहेत. पण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी कन्क्लूड करते आणि तन्मयकडे माहीत देते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक एक सिंगल गोष्टी आपण यापुढे बघणार नाही आहोत. म्हणजे एक नाड असली तरीही ते स्थळ आपल्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी मॅच करून पुढे जाणार आहोत. त्याप्रमाणे सगोत्र असेल तरीही आपण पुढे जायला हरकत नाही. नुसता गण असेल तरी आपण नुसत्या गणाचा सिंगल पद्धतीने विचार करणं असं करणार नाही आहोत किंवा त्याच्याबरोबर येणारे आलेले वाक्प्रचार आहेत तेही आपण मनात घोळवणार नाही आहोत की मगाशी म्हणलं तसं राक्षस मनुष्याला खाऊन टाकतो वगैरे अमुक तमुक असं. तर असं पण आपण काही करणार नाही आहोत आणि मंगळाचा पण बाऊ करणार नाही आहोत. हा मंगळा जर सेनापती आहे आणि कर्तृत्ववान आहे तर खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. मध्यंतरी आम्ही ना एक साधारण अनुरूपमध्ये 400-500 पत्रिकांचा सर्वे केला होता आणि ज्या चांगल्या पोस्टवरती मुलींच होत्या त्या सगळ्या पत्रिका चांगल्या पोस्टवरती त्या काम करतायत आणि त्यांची पत्रिका तर बहुतांशी पत्रिकांमध्ये मंगळ होता. हा म्हणजे कुठेतरी त्या कर्तृत्व त्यांचं आणि मंगळ प्रश्नच हे कुठेतरी ते मॅच होताना दिसलं. अजून एक याला आम्ही विचार असा करत होतो की पर्सनॅलिटी टेस्ट सायकोलॉजिकल ही जर एखाद वेळेला केली तर अक्षरशः आपल्या स्वभावातले छोटे छोटे कंगोरे सुद्धा त्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिसतात. मी यालाच नवीन पत्रिका मॅचिंग असं म्हणतो की जो अगदी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही पर्सनॅलिटी बघा, व्यसन आहे का बघा, शारीरिकदृष्ट्या मगाशी मी जे जशा पद्धतीने सांगितलं आहे का ती गोष्ट बघा, त्यानंतर मुलाला मित्र आहेत का बघा, त्यांचं वैयक्तिक बिहेवियर आणि कुटुंबाबद्दल असणारी जी गोष्ट आहे त्याबद्दलची माहिती काढा आणि वैयक्तिक संबंधांमधनं तो माणूस आपल्याला कशा पद्धतीने दिसतो याच्यासाठी मी गौरीताईंना म्हटलं होतं की तुमच्याकडे एक पर्सनॅलिटी टेस्टचा भाग तुम्ही ठेवा. तर सुदैवाने तो गौरीताईंकडे आहे. सायकोमेट्रिक टेस्ट ती आहे. ही फार महत्त्वाची गरज आहे आजच्या युगामध्ये. पत्रिका बघून लग्न जमवण्यापेक्षा बिहेवियरल पॅटर्न बघून पत्रिका जमवल्या तर त्यातल्या प्रोबॅबिलिटीज ह्या कित्येक पद्धतीने तुम्हाला अतिशय पुरोगामी आणि आधुनिकत्व देतील आणि त्या गोष्टीतनं बऱ्याच गोष्टी जन्माला येतील. आणि आपण मगाशी जसं म्हणलात तसं की आईवडिलांचा अतिरिक्त हस्तक्षेप त्यात आहे का, किंवा 3 मुलींनंतर झालेला मुलगा त्याचं बिहेवियर कसं असेल, किंवा 3 भावंडांनंतर झालेली मुलगी ही कशी रावडी वागत असेल, या सगळ्या गोष्टींचा सायकोलॉजिकल विचार असणं हे फार महत्त्वाचं. नवरा बायकोला निर्णय घ्यायला देऊ देतो का, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकांना सगळ्यात काय आवडतं या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की तुमच्या मनाचा विचार करून तुला हवा तसा निर्णय घे असं म्हणणं हे आवडतं. हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सुदृढ आणि सामाजिक योग्य जीवनासाठी आपल्याला अशा प्रकारची नवीन आधुनिक सायकोलॉजिकल टेस्ट बघणं महत्त्वाचं आहे. ती पत्रिका आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला असं वाटतं त्या पर्सनॅलिटी टेस्टमधनं खूप छोटे छोटे कंगोरे सुद्धा हे लक्षात येतात. माझ्या एका मैत्रिणीने आत्ता म्हणजे या वयामध्ये 50 नंतर तिची आणि तिच्या नवऱ्याची अशी ती करून घेतली पर्सनॅलिटी टेस्ट आणि आम्ही त्याचं संबंध निष्कर्ष जे आलं ते बघत होतो. तर त्याच्यात असं लिहिलं होतं की तिचा नवरा सिग्नल पाळत नाही असं लिहिलं होतं. तर आम्ही बोलताना असं म्हणलं तर ती म्हणली अगं म्हणजे ट्रॅफिक सिग्नल्स पाळत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. तर उदाहरणार्थ काय की छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे समजा म्हणजे आम्ही कुठेतरी स्कूटरवरनं बाहेर चाललो आहे आणि वाटेत थांबलो एक काय मेडिकल दुकान म्हणजे औषधं मिळायचं दुकान आहे, तिथे थांबलं आम्हाला औषधं घ्यायची आहेत आणि समजा कॅरियरला एखादी महत्त्वाची कॅरी बॅग लावलेली असेल हँडलला, तर मी आज जाताना ती बॅग घेऊन आज जाणार. हां, पण माझा नवरा ती कधीच नेत नाही. विश्वास जगावरती की माझी कॅरी बॅग किती महत्त्वाची असली तरी त्याला कोणी हात नाही लावणार. पुरुष असेच असतात, तो चांगले असतात. तर मला असं वाटलं की इतक्या बारीक बारीक गोष्टी पण आता हे इतके स्वभावाचे पॅटर्न्स आहेत ना प्रत्येक माणसाच्या. तर जरी म्हटलं आपण की पत्रिकेवरनं स्वभाव कळतो तरी अशा छोट्या छोट्या गमती जमती या आपल्याला आपण एकत्र राहायला लागलो ना कीच कळतं. निश्चितपणे लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज असू दे 24 तास एकत्र राहू ना त्याच वेळेला या गोष्टी हळूहळू उलगडत जातात. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की लग्न नातं नवरा बायकोचं ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि आमचे प्रयत्न त्याचसाठी आहेत की प्रत्येक दिवस नवीन व्हायला पाहिजे आणि त्या प्रत्येक दिवसातनं आपलं नातं प्रगल्भ होत जायला पाहिजे, फुलत जायला पाहिजे आणि जसं आपलं वय वाढतंय तसं एज ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे आपलं असायला पाहिजे.
आणि म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. ओव्हर टू तन्मय. थँक्स अ लॉट. धन्यवाद. धन्यवाद. मी तुमचा फार वेळ घेणार नाही, अगदी 2च मिनिटात समारोप करणार आहे. सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला आत येत असतानाच फीडबॅक फॉर्म्स दिलेले आहेत, तर ते नक्की न विसरता भरून बाहेर आपल्या काउंटरवरती द्या. तुमचे सगळ्यांचे फीडबॅक्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमाबद्दलचेच असं नव्हे तर अनुरूपच्या कोणत्याही सर्व्हिसबद्दल सुद्धा तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही त्या फीडबॅक फॉर्ममध्ये देऊ शकता. त्यानिमित्ताने तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचतो आणि आम्हाला आमची सर्व्हिस सुधारण्याला एक संधी मिळते. आम्हाला त्याबद्दल कल्पना आहे. बाहेर काउंटरवरती आपल्या इतर कार्यक्रमांच्या CDs विक्रीला उपलब्ध आहेत. शोध अनुरूप जोडीदाराचा, त्यानंतर आपली जी दिवसभराची कार्यशाळा असते, रंग लग्नाचे, लग्नापूर्वी जाणायचे, याही कार्यक्रमांच्या CDs उपलब्ध आहेत. या आधी झालेल्या लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल या कार्यक्रमाची CD पण बाहेर उपलब्ध आहे. आजच्या कार्यक्रमाची CD काही दिवसांनी उपलब्ध होईल. आईने लिहिलेली 2 पुस्तकं बाहेर विक्रीला उपलब्ध आहेत. शोध अनुरूप जोडीदाराचा हे एक पुस्तक आणि लग्ना आधी हे दुसरं पुस्तक. दोन्ही पुस्तकं तुम्ही बाहेर विकत घेऊ शकता. इथून पुढचे अनुरूपचे कोणकोणते कार्यक्रम आहेत ते इथे मी डिक्लेअर करतो. येत्या शनिवारी 12 ऑगस्टला बडोद्यामध्ये आपला शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 6 ते 8 या वेळात. याचे तपशील अनुरूपच्या वेबसाईटवरती बघायला उपलब्ध आहेत. 19 ऑगस्टला, त्याच्या म्हणजे पुढच्या शनिवारी, इंदोरमध्ये आपला हाच शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम होणार आहे. 20 ऑगस्टला पुण्यामध्ये फक्त मुलामुलींसाठी वधूवर गप्पा हा कार्यक्रम पुण्यात होणार आहे. रंगदर्शन हॉल म्हणजे हिराबागेच्या इथे जे महाराष्ट्र कल्चर सेंटरचा हॉल आहे तिथे. पुढच्या महिन्यामध्ये आपले अमेरिकेत थेट भेट कार्यक्रम होत आहेत. 9 सप्टेंबरला सॅन फ्रान्सिस्को, 16 सप्टेंबरला न्यूयॉर्क आणि 23 सप्टेंबरला शिकागो इथे आपले हे मुलामुलींसाठीचे थेट भेट प्रोग्राम्स होत आहेत. ज्या मुलामुलींना तिकडे जायचं आहे लग्नानंतर किंवा ते लवकरच भविष्यात जाणार आहेत पण आत्ता तिथे पार्टिसिपेट होणं शक्य नाही आहे, ते इथून तिथे माहिती पोचवू शकतात. असं सुद्धा त्या थेट भेट कार्यक्रमात पार्टिसिपेट होता येऊ शकतं. याबद्दलचे सगळे तपशील तुम्हाला बाहेरच्या काउंटरवरती किंवा अनुरूपच्या हेड ऑफिसमध्ये फोनवरती किंवा अनुरूपच्या वेबसाईटवरती नक्कीच बघायला मिळतील. दॅट्स इट. आपले आज पाहुणे इथे आले आणि अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी सगळ्यांना केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सगळे इथे 2-2.25 तास आनंदाने सगळं ऐकलं आणि सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मी तन्मय